काही घटना या अशा असतात ज्या ऐकून मन अगदी हेलावून जातं. असं वाटतं की या जगात देव आहे की नाही. देवावरचा विश्वासच उडून जातो. अशा घटना मनाला चटका लावून जातात. अशीच एक दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. ज्या घरात नव्या जीवाचा आगमनाची तयारी सुरू होती, जिथं आनंद, आशा आणि स्वप्नांची चाहूल लागली होती, त्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला. काही तासातच त्याच्या पत्नीनं एका गोंडस अशा मुलीला जन्म दिला. ज्या बापाचे ज्या बापाचे डोळे मुलीला बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते, ते डोळे आता कायमचे मिटले आहेत. हे बघून हृदय अगदी पिळवटून जातं. क्षणाचा आनंद क्षणात दुःखात बदलला. गर्भवती अवस्थेतून बाहेर आलेल्या पत्नीनं स्ट्रेचरवरून पतीचं अंतिम दर्शन घेतलं. हा व्हिडिओ सध्या मनाला चटका लावून जातो. तो पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. म्हणूनच काय घडलं ते बघूया. त्याचे शहीद जवान कोण होते, त्यांचा अपघात कसा झाला, हे या व्हिडिओमधून पाहूया. नमस्कार. 32 वर्षीय प्रमोद परशुराम जाधव हे 2014 सालापासूनच श्रीनगर येथे सैन्य दलामध्ये कार्यरत होते. त्यांचे आईचा मृत्यू होऊन काहीच दिवस झाले होते. वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह देखील झाला होता. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे या गावचे होते. त्यांच्या पाठीमागे आत्ता त्यांची बायको आणि वडील आहेत. शहीद प्रमोद हे एकुलते एक त्यांच्या आईवडिलांचे होते. 2014 पासून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यामुळे त्यांची बायको आणि त्यांचे वडील दोघेच दरे या गावी राहत होते. आता त्यांची पत्नी गर्भवती होती. तिची आता डिलिव्हरी होणार, घरात बाळाची चाहूल लागणार, यासाठी ते गावाकडे 1 जानेवारीला सुट्टी घेऊन आले होते. आणि या सुट्टीमध्ये त्यांनी आपल्या पत्नीची पुरेपूर काळजी घेतली. पत्नीला काय हवं नको ते पाहिलं. आणि शुक्रवारी पत्नीला डिलिव्हरीसाठी सातारा येथे एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुक्रवारी रात्री काही कामानिमित्त ते आपल्या मोटरसायकलीवरून वाडेफाटा इथून निघाले होते. परंतु दुर्दैवाने ऐशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. त्यावरून ते फेकले गेले आणि पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरती जाऊन आदळले. ही बातमी कळताच दरे गावातील ग्रामस्थांनी त्यांचे नातेवाईक घडल्या ठिकाणी आले. त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये हलवले, परंतु तिथे हलवण्यात त्यांचा मृत्यू झाला हे डॉक्टरनी घोषित केलं होतं. इकडे त्यांची बायको गर्भावस्थेत बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र तिला ही कल्पना दिली नव्हती. शनिवारी 10:30 वाजता त्यांच्या बायकोने एका गोंडस अशा चिमुकलीला मुलीला जन्म दिला. परंतु तिला काय माहीत होते, या मुलीचा पिताच या जगामध्ये नाही. तिच्यावर ते पित्याचं छत्र आता हरपलं आहे. परंतु ज्यावेळी ही घटना त्यांच्या बायकोला सांगण्यात आली, तेव्हा तिच्यावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. अगदी स्ट्रेचरवरनं त्यांच्या पत्नीला त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. परंतु ती ओली बाळंतीण होती. तिची काळजी घेणंही खूप हे होतं. परंतु एकीकडे आपल्या मुलीचा जन्म आणि एकीकडे आपला कुंकवाचा धनी हरपला, ह्या 2 टोकाच्या भावनामधून ती जात होती. परंतु देवाने तिच्यावरती अन्यायच केला, असे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येऊन सगळ्यांच्या तोंडात शब्द होते. प्रमोद यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु यावेळी त्यांच्या नातेवाईकांचा आणि त्यांच्या पत्नीचा होणारा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता. ज्या हाताने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या लेकीला उचलायचं होतं, तेच हात आता तिरंग्यामध्ये गुंडाळले गेले होते. ही भावनाच, हे दृश्यच खूप मन हेलावून टाकणारे होती. देशसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या जवानाच्या अचानक जाण्यानं संपूर्ण दरेगाव आणि पूर्ण महाराष्ट्रावरती आता शोककळा पसरली आहे. सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु खरी उणीव तर आता त्या लाडक्या लेकीला, त्या निष्पाप बाळाला आता भासणार आहे, त्याच्या आईला भासणार आहे. आता इथून पुढे जो प्रवास आहे त्या मायलेकींना दोघींनाच काढायचा आहे. म्हणून परमेश्वराने अगदी खंबीरपणे या मायलेकींच्या पाठीमागे उभं राहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शहीद प्रमोद परशुराम जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अशी वेळ कोणत्याच सैन्याच्या पत्नीवरती येऊ नये, अगदी कोणत्याच महिलेवरती येऊ नये, जिने आपल्या बाळाला जन्म दिला आणि इकडे आपला कुंकवाचा धनी हरपला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या बायकोस आणि त्यांच्या मुलीस इथून पुढची वाटचाल आयुष्याची करण्यासाठी सामर्थ्य देवो. नमस्कार.